नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचे नाव आहे स्मार्ट विद्यार्थी मराठी. आज आपण बघणार आहोत मंथन प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता दुसरी चा घटक क्रमांक 8 विषय मराठी. घटकाचे नाव पिल्लूदर्शक शब्द. मुलांनो, तुम्ही कधी लक्ष दिले आहे का? काही प्राण्यांच्या पिल्लांसाठी वेगळं नाव आहे, तर काही प्राण्यांच्या पिल्लासाठी पिल्लू हेच शब्द वापरतात. चला तर बघूया कोणते प्राणी आहेत ते. आज आपण ते सर्व प्राणी बघूया. कोंबडीच्या पिल्लाला काय म्हणतात? कोंबडीच्या पिल्लाला पिल्लू असे म्हणतात. गाईच्या पिल्लाला काय म्हणतात? गाईच्या पिल्लाला वासरू असे म्हणतात. घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात? घोड्याच्या पिल्लाला शिंगरू असे म्हणतात. मांजरीच्या पिल्लाला काय म्हणतात? मांजरीच्या पिल्लाला पिल्लू असे म्हणतात. मेंढीच्या पिल्लाला काय म्हणतात? मेंढीच्या पिल्लाला कोकरू असे म्हणतात. कुत्र्याच्या पिल्लाला काय म्हणतात? कुत्र्याच्या पिल्लाला पिल्लू असे म्हणतात. शेळीच्या पिल्लाला काय म्हणतात? शेळीच्या पिल्लाला करडू असे म्हणतात. सिंहाच्या पिल्लाला काय म्हणतात? सिंहाच्या पिल्लाला छावा असे म्हणतात. वाघाच्या पिल्लाला काय म्हणतात? वाघाच्या पिल्लाला बछडा किंवा बच्चा असे म्हणतात. हरणाच्या पिल्लाला काय म्हणतात? हरणाच्या पिल्लाला शावक किंवा पाडस असे म्हणतात. माणसाच्या पिल्लाला काय म्हणतात? माणसाच्या पिल्लाला बाळ असे म्हणतात.